माने बोला धान निरंकार जी. आमच्या समोरच्या घरामध्ये एक दाम्पत्य राहायला आलं. आमच्या समोरच्याच घरामध्ये एक दाम्पत्य राहायला आलं आणि दारी गुरुमातेचा फोटो पाहून ते सत्संगी आहे ते समजलं. हो हो हो. म्हणून घरी जाऊन त्या महात्म्याला हा, म्हणून घरी जाऊन त्या महात्म्याला मी धन निरंकार केला. हा. पण भगिनीने मात्र आपला पाय हळूच मागे नेला. मनात म्हटलं जाऊ दे, मनात म्हटलं जाऊ दे, त्यांची जशी मर्जी. अहो नंतर कळालं त्या भगिनीला गुरुभक्तीची आहे अलर्जी. नंतर समजलं त्या भगिनीला फक्त गुरुभक्तीची आहे अलर्जी. देवाला तर मानत होती, देवाला तर मानत होती, पण गुरु करावं वाटत नव्हतं. आणि कुणा संतांचं घरी येणं आणि कुणा संतांचं घरी येणं तिला मुळीच पटत नव्हतं. पण गुरु भक्त त्या महात्म्याचा, पण गुरु भक्त त्या महात्म्याचा सद्गुरूवर पूर्ण विश्वास होता आणि नित्य नेमे सत्संग करण्याचा, नित्य नेमे सत्संग करण्याचा सुंदर त्यांचा प्रयास होता. ऑनलाईन सत्संग करायला जेव्हा महात्मा बसायचा, ऑनलाईन सत्संग करायला जेव्हा महात्मा बसायचा त्याच वेळी आतून टीव्हीचा आवाज मोठा यायचा. टीव्हीचा तो आवाज वाढून, टीव्हीचा तो आवाज वाढून पत्नी पतीवर घ्यायची सूड. टीव्हीचा तो आवाज वाढून पत्नी पतीवर घ्यायची सूड. पण ते गुरुभक्त महात्मा टिकून ठेवायचे चांगला मूड. गुरुभक्त महात्मा ठेवायचे चांगला मूड. कधीच त्या संत सज्जनाचा, कधीच त्या संत सज्जनाचा भक्तिभाव कमी झाला नाही. आणि त्यांनी आपल्या गृहलक्ष्मीचा रागराग कधी केला नाही. त्यांनी आपल्या गृहलक्ष्मीचा रागराग कधी केला नाही. पण काय सांगू अचानकपणे अविनाशजी, काय सांगू अचानकपणे चमत्कार असा घडला. तिच्या मनावर संत वचनांचा प्रभाव मोठा पडला. प्रेमा भक्तीच्या दिव्य गुणांचा, प्रेमा भक्तीच्या दिव्य गुणांचा साज मनावर चढला आणि श्री हरीच्या नामस्मरणाचा छंद तिलाही जडला. तिचं मन भक्तीविना, तिचं मन भक्तीविना आता कशात रमत नाही. आणि सेवा संगत स्मरण केल्याशिवाय तिला मुळीच करमत नाही. संगत स्मरण केल्याशिवाय तिला मुळीच करमत नाही. महात्म्याच्या श्रद्धा विश्वासानं, महात्म्याच्या श्रद्धा विश्वासानं कमाल इसी केली. वैर विरोध करणारी त्यांची पत्नी निरंकारी झाली. पत्नी निरंकारी झाली. गुरु कृपेने आज तिलाही, या गुरु कृपेने आज तिलाही भक्तीचा लागला छंद आहे. आणि श्रद्धा भक्ती विश्वासापायी मनामध्ये आनंद आहे. श्रद्धा भक्ती विश्वासापायी मनामध्ये आनंद आहे. मनात आदर भाव ठेवून, सुखदेवजी काय सांगतोय, मनात आदर भाव ठेवून तिने मलाही धन निरंकार केला. त्या भगिनीचा समर्पण भाव पाहून मलाही खूप आनंद झाला. त्या भगिनीचा समर्पण भाव पाहून मलाही खूप आनंद झाला. आता दोघेही पती पत्नी, आता दोघेही पती पत्नी गुण्या गोविंदाने नांदत आहेत. आणि श्रद्धा भक्ती विश्वासाचं महत्व सर्वांना सांगत आहेत. श्रद्धा भक्ती विश्वासाचं महत्व सर्वांना सांगत आहेत आणि म्हणत आहेत. आणि आता दोघेही म्हणत आहेत, प्रणय ज्ञान दृष्टीने माणसातील, प्रणय ज्ञान दृष्टीने माणसातील देव सकलांना दिसावा. श्रद्धा भक्ती विश्वास असावा. मनामध्ये आनंद वसावा, मनामध्ये आनंद वसावा. प्रेमाने बोला धन निरंकार. जहाँ पर सत्संग जी महाराष्ट्र में हिंदी मराठी